सध्या महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पद भरती सुरू आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये चालू आहे भरती, ही अपडेट तुम्ही वेळोवेळी जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी बाकीच्या जिल्ह्यामध्ये जी जाहिरात आली ते व्हिडिओ ऑलरेडी या चॅनलवरती अपलोड करून ठेवला आहे. ते व्हिडिओ बघू शकता तुम्ही. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये केव्हा जाहिरात येणार आहे, जाहिरात आली तर निवड यादी केव्हा असेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केव्हा असेल, जॉईनिंग केव्हा असेल, हे सर्व प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत तुम्हाला वेळोवेळी या चॅनलच्या माध्यमातून सर्व माहिती मिळत राहील. याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून घ्यायचे. काही सेकंदामध्ये अपडेट आली की लगेच तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन दिसेल आणि तुम्हाला त्या भरतीची माहिती मिळत राहील. आता मी मागच्या व्हिडिओमध्ये सर्व काही जिल्ह्यामध्ये जाहिरात आले तर काही तालुक्यामध्ये जाहिरात आली असं भरपूर व्हिडिओ अपलोड केला आहे. पण भरपूर मित्रांचं कमेंट येतं की सर आमच्या जिल्ह्यामध्ये केव्हा जाहिरात येणार आहे, आमच्या तालुक्यामध्ये जाहिरात केव्हा येणार आहे असं कमेंट करत असतात. तर त्यांना आम्ही एकच रिक्वेस्ट करतो, फक्त चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून घ्या. म्हणजे तुम्हाला काही सेकंदामध्ये जशी अपडेट आली गव्हर्नमेंटची लगेच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन. आता सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये भरती सुरू आहे. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये शेवटची तारीख अर्ज करण्याची 31 जुलै 2024 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. आता हे जिल्ह्याचं तुम्हाला ही जाहिरात बघायची असेल तर तुम्हाला solapur.government.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही जाहिरात बघू शकतात. आणि त्या ठिकाणी आपल्याला कोणत्या तालुक्यामध्ये भरती आहे, कोणत्या ग्रामपंचायतमध्ये भरती आहे, हे सर्व आणि किती पद आहेत हे सुद्धा तुम्हाला समजणार आहे. आता मी व्हिडिओच्या माध्यमातून जी माहिती देत असतो आणि सर्वात मोठा प्रॉब्लेम काय असतो, जे अर्जदार असतात त्यांना ऍप्लिकेशन मिळत नाही. आता ऍप्लिकेशन कुठून घ्यायचं हा मोठा प्रॉब्लेम असतो. कारण वेबसाईटवरती आपण जाहिरात जरी पाहिलो तरी आपल्याला ऍप्लिकेशन मिळत नाही. तर मी प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ज्या जिल्ह्याची भरती असेल, ज्या तालुक्याची भरती असेल, ज्या क्षेत्राची भरती असेल त्याच्या ऍप्लिकेशन लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला असतो. त्या डिस्क्रिप्शन मध्ये जायचं, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्या ठिकाणी सर्वात शेवटी तुम्हाला लिंक दिसेल, त्या लिंक वरती क्लिक करायचं. रिक्वेस्ट, फक्त रिक्वेस्ट या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं. माझ्याकडे रिक्वेस्ट येणार ईमेल वरती आणि लगेच मी तुम्हाला ती पीडीएफ तुमच्या मोबाईल मध्ये दिसणार आहे. आता काही जे व्ह्यूअर्स आहेत किंवा काही सबस्क्रायबर आहेत ते विचारत होते की सर आम्ही लिंक वरती क्लिक करतो, फक्त रिक्वेस्ट तुमच्याकडे जाते असं मला बोलत होते. तर बघा मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करत नाही आणि त्या लिंक वरती जाऊन तुम्ही क्लिक केल्यानंतरच तुम्हाला ती पीडीएफ ओपन होणार आहे. अदरवाईज ती पीडीएफ ओपन होणार नाही. चॅनल सबस्क्राईब करावं लागेल, बेल आयकॉन प्रेस करावं लागेल, नंतरच तुम्हाला ती लिंक ओपन करायची. म्हणजे हे केल्यानंतरच तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये ती पीडीएफ ओपन होणार आहे. तर आपल्याला वेळोवेळी अंगणवाडी भरती नाशिक जिल्ह्याची सुद्धा भरती सुरू आहे आणि सर्व सविस्तर तुम्हाला व्हिडिओ वेळोवेळी मिळत राहील. चला तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नाशिक जिल्ह्याची जाहिरात पाहणार आहोत. नंतर बाकी जिल्ह्याची जी जाहिरात आली आहे त्याचे व्हिडिओ सुद्धा सेपरेट आपण पाहणार आहोत.